नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात एका अशा शोधाबद्दल गप्पा मारूया ज्याने आपल्या आधुनिक जगाचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला. एअर कंडिशनिंग म्हणजेच एसी. पण हा प्रवास खूप रंजक आहे बरं का, कारण एका साध्या औद्योगिक समस्येतून एक असा शोध लागला ज्याने जागतिक वास्तुकला आणि चक्क वैद्यकशास्त्रालाही एक नवी दिशा दिली. भूतकाळ आणि वर्तमानातील हा फरक खरंच थक्क करणार आहे. ऐतिहासिक कथांमध्ये आपण नेहमी ऐकतो की राजा राणी बसलेत आणि दासी त्यांना मोरपिशवी पंख्याने वारा घालत आहेत. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ओल्या बांबूचे किंवा वाळ्याचे पडदे असायचे, बर्फाच्या लाद्या वापरल्या जायच्या. पण आजची आधुनिक यंत्रणा पहा. आता अचूक तापमान नियंत्रण आणि आर्द्रता व्यवस्थापित करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे हवा गरम करणं हे फारसं अवघड काम नाही, पण गरम हवेतून उष्णता काढून घेऊन ती थंड करणं आणि सोबतच आर्द्रता एका विशिष्ट मर्यादेत ठेवणं, हे तंत्रज्ञान विकसित करणं अतिशय आव्हानात्मक होतं. आणि हे काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर दिसतं की 1748 मध्ये विल्यम कलेन या संशोधकाच्या लक्षात आलं की दाबाखालील हवा जेव्हा लहान छिद्रातून बाहेर पडते तेव्हा ती प्रसरण पावते आणि थंड होते. त्यानंतर तब्बल 57 वर्षांनी म्हणजे 1805 मध्ये ऑलिव्हर इव्हान्सने एक डिझाईन बनवलं आणि 1834 मध्ये जेकब पर्किन्सने चक्क वेपर कंप्रेशन सिस्टम विकसित केली. यावरून हे तर स्पष्ट होतं की एक शतकाहून अधिक काळ अनेक प्रतिभावान शास्त्रज्ञ यांत्रिक शीतकरणाचं हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरुवातीला याचा वापर मानवी आरामासाठी न होता प्रामुख्याने मद्यनिर्मितीसारख्या उद्योगांमध्ये होत होता. आता आपण वळूया या कथेतील एका रंजक वळणाकडे, छपाई कारखान्यातील ती अनपेक्षित अडचण. आधुनिक वातानुकूलीकरणाचा जन्म उन्हाळ्याच्या कडक उकाड्यामुळे अजिबात झाला नव्हता. तो झाला होता 1902 सालातील एका अत्यंत विशिष्ट अशा औद्योगिक समस्येमुळे. साकेत विल्यम्स नावाची एक लिथोग्राफी कंपनी होती. त्यांनी त्यांच्या कारखान्यात एक नवीन 4 रंगात छपाई करणारं यंत्र बसवलं होतं. यंत्र अगदी उत्तम होतं, त्यात कोणतीही तांत्रिक उणीव नव्हती. तरीही छपाई 100% अचूक होत नव्हती. रंगांचं मिश्रण नीट जुळून येत नव्हतं आणि कागदावरील छपाई पूर्णपणे बिघडत होती. कंपनीचे मालक साहजिकच चक्रावून गेले होते. आणि इथेच या कथेतील खरा प्लॉट ट्विस्ट समोर येतो. या समस्येचं मूळ शोधताना लक्षात आलं की खरा खलनायक वाढलेलं तापमान नाही, तर हवेतील सतत बदलणारी आर्द्रता आहे. हवेतील आर्द्रतेमुळे तो कागद प्रसरण आणि आकुंचन पावत होता, ज्यामुळे 4 रंगांची छपाई एकावर एक अचूक बसत नव्हती. या समस्येवर मात करण्यासाठी आता तापमान आणि आर्द्रता एकाच वेळी नियंत्रित करणारा उपाय हवा होता. आणि इथूनच या कथेचा मुख्य नायक समोर येतो, विलिस कॅरियर आणि त्याचा तो नवीन शोध. साकेत विल्यम्सने मदतीसाठी बफेलो फोर्ज नावाच्या एका इंजिनिअरिंग कंपनीकडे धाव घेतली. आणि हे अशक्यप्राय आव्हान विलिस करियर नावाच्या एका तरुण अभियंत्याकडे सोपवण्यात आलं. तो आकडा ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त $10. 1901 साली जेव्हा विलिस करियर तिथे कामाला लागला तेव्हा त्याचा सुरुवातीचा आठवड्याचा पगार फक्त $10 होता. आणि याच पगारावर काम करणाऱ्या या तरुण मुलाच्या हातात हवामानावर नियंत्रण मिळवण्याचं इतकं प्रचंड मोठं आव्हान देण्यात आलं होतं. पुढचा प्रसंग अगदी एखाद्या चित्रपटासारखा आहे. एका रात्री विलिस कॅरियर अमेरिकेतील पिट्सबर्ग रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत उभा होता. सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं आणि चांगलीच थंडी होती. तिथेच एका दिव्याच्या लोखंडी खांबाजवळ तो उभा होता. त्याने पाहिलं की तो लोखंडी खांब ओला झाला आहे आणि तो हवेतील आर्द्रता शोषून घेत आहे. या एका साध्या निरीक्षणातून त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला समजलं की तापमान, आर्द्रता आणि दवबिंदू यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. बॉयलरच्या वाफेचा दाब कमी करून आणि शीतकरणाच्या मदतीने हवेतील आर्द्रता यांत्रिक पद्धतीने नक्कीच नियंत्रित केली जाऊ शकते, हा तो क्रांतिकारक विचार होता. याच कल्पनेतून कॅरियरने एक भन्डाट यंत्र तयार केलं आणि ते साकेत विल्यम्स कंपनीच्या छापखान्यात बसवलं. हा प्रयोग किती यशस्वी झाला हे आकड्यांवरूनच स्पष्ट होतं. आश्चर्य म्हणजे वर्षभर त्या छापखान्यातील सापेक्ष आर्द्रता अचूक 55% स्थिर राहिली. हिवाळ्यात असो वा उन्हाळ्यात तापमान आणि आर्द्रता अगदी हवी तशी कायम राखली गेली आणि ती छपाईची समस्या पूर्णपणे आणि कायमची सुटली. पण विलिस कॅरियर फक्त एक यंत्र बनवून अजिबात थांबला नाही.
त्याने चक्क या संपूर्ण तंत्रज्ञानाचं गणितच मांडलं. विशिष्ट जागेमध्ये वातानुकूलन प्रणाली बसवण्यासाठी जी गणिताची आकडेमोड लागते त्याची प्रमाणके त्याने तयार केली, ज्यांना रॅशनल सायक्रोमेट्रिक फॉर्म्युला म्हणून ओळखलं जातं. ही गणितं त्यांनी जगजाहीर केली. आणि मग काय, कागद कारखाने, बेकरी, कापड गिरण्या, चॉकलेट कंपन्या अशा शेकडो उद्योगांमध्ये हे तंत्रज्ञान अक्षरशः वाऱ्यासारखं पसरलं. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. तंत्रज्ञान आणि वायूंचा रंजक प्रवास. हवा थंड करणं हे केवळ एका साध्या यंत्राचं काम नव्हतं, तर त्यासाठी काही अत्यंत ज्वलनशील आणि गुंतागुंतीच्या रसायनांवर नियंत्रण मिळवणं आवश्यक होतं. 1922 मध्ये कॅरियरने सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसरचा वापर सुरू केला. पूर्वीचे पिस्टन पद्धतीचे कॉम्प्रेसर आकाराने खूप मोठे आणि अवाढव्य असायचे. या नव्या शोधामुळे हे यंत्र आकाराने खूपच लहान झालं आणि ते चालवण्याचा खर्चही कमी झाला. या एका तांत्रिक झेपमुळे वातानुकूलन यंत्र औद्योगिक कारखान्यांमधून बाहेर पडून हॉटेल्स, रुग्णालये, चित्रपटगृह आणि डिपार्टमेंटल स्टोअर्स यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी पोहोचणं शक्य झालं. पण या प्रक्रियेत एक मोठा अडथळा होता, शीतकारकांचा, म्हणजेच रेफ्रिजरंट्सचा. हा प्रवास पाहिला तर लक्षात येतं की 1900च्या सुरुवातीच्या काळात अमोनिया आणि सल्फर डायऑक्साईड वापरले जायचे. पण यांची गळती झाली तर ते मानवी शरीरासाठी अत्यंत विषारी आणि धोकादायक होते. एका मोठ्या समस्येवर तोडगा काढताना दुसरी मोठी समस्या निर्माण होत होती. मग 1928 नंतर CFC म्हणजेच क्लोरोफ्लुरोकार्बनचा शोध लागला, ज्याने AC मानवांसाठी पूर्णपणे सुरक्षित केला. आणि आजच्या काळात आपण R32 आणि R410A सारखे वायू वापरतो, जे ओझोन थरासाठी अधिक सुरक्षित आहेत. हा बदल कसा आणि का घडला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच अनुषंगाने आपला पुढचा मुद्दा येतो, ओझोन आणि पर्यावरणासमोरील आव्हान. मानवी आरामासाठी जे वायू सुरुवातीला संजीवनी ठरले, तेच वायू पर्यावरणासाठी मात्र पुढे एक मोठा आव्हान बनून उभे राहिले. 1928 मध्ये थॉमस मिडग्ली ज्युनियर या शास्त्रज्ञाने CFCचा शोध लावला. हे मानवासाठी अजिबात हानिकारक नव्हतं. या शोधामुळेच विलिस कॅरियरचं घराघरात वापरता येणाऱ्या लहान विंडो ACचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकलं. पण या सुखसोयीची एक खूप मोठी आणि छुबी पर्यावरणीय किंमत आपल्याला मोजावी लागणार होती, ज्याची तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती. काही दशकांनंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की हे CFC वायू पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोनच्या थराला गंभीर धोका निर्माण करत आहेत. यामुळे जगातील सर्व देशांनी मिळून 1989 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणला आणि ह्या वायूंच्या वापरावर कडक निर्बंध लादले. संपूर्ण जगाने एकत्र येऊन आपली चूक सुधारली आणि आज आपण ओझोनसाठी अधिक सुरक्षित असलेले R32 आणि R410A सारखे वायू वापरतो. हे तंत्रज्ञान आजही सतत उत्क्रांत होत आहे, जे खूप आशादायी आहे. आता आपण या यंत्राच्या मेकॅनिक्समधनं थोडं बाहेर येऊया आणि एका मोठ्या चित्राकडे पाहूया, वातानुकूलीकरणाचं जागतिक महत्त्व. विलिस कॅरियरच्या या शोधाचे जगावर झालेले अवाढव्य परिणाम खरंच चक्रावून टाकणारे आहेत. पाश्चराइज दूध किंवा आईस्क्रीम टिकवून ठेवणं, रक्तपेढ्यांमध्ये रक्त जतन करणं किंवा अवयव सुरक्षित ठेवणं, या सर्व गोष्टी एअर कंडिशनिंगशिवाय पूर्णपणे अशक्य होत्या. अगदी गुंतागुंतीच्या वैद्यकीय शस्त्रक्रिया, संगणकशास्त्रातील प्रगती आणि अंतराळ प्रवास या सर्वांचा पाया ही वातानुकूलन प्रणालीच आहे. AC नसलेलं जग आणि आजचं आधुनिक जग यांची जर आपण तुलना केली तर या शोधाचं खरं महत्त्व लक्षात येतं. आज आपण ज्या उत्तुंग आणि काचेच्या गगनचुंबी इमारती पाहतो त्या आर्टिफिशियल व्हेंटिलेशनशिवाय उभ्या राहूच शकल्या नसत्या. वातानुकूलन म्हणजे केवळ उकड्यापासून आराम मिळवणं नव्हे, तर तो आधुनिक मानवी सभ्यतेचा आणि प्रगतीचा एक अत्यंत भक्कम पाया आहे. आणि म्हणूनच जाता जाता हा विचार नक्की करण्यासारखा आहे. कागदावरील शाईची एक साधी अडचण सोडवण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास आज आधुनिक जगाचा कणा बनला आहे. जर त्या रात्री विलिस कॅरियर धुक्याने वेढलेल्या पिट्सबर्गच्या त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर थंडीत उभा नसता आणि त्याने त्या ओल्या लोखंडी खांबाकडे लक्ष दिलं नसतं, तर आज आधुनिक वैद्यशास्त्र, शहरी वास्तुकला आणि आपलं दैनंदिन जीवन नक्की कसं असतं, या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सत्रात आपण इथेच थांबूया.